नमस्कार. आजच्या या विशेष सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. तो विषय म्हणजे आर्थिक चणचण आणि त्यातून बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा एक ठोस मार्ग. चला तर मग सुरुवात करूया. अनेकदा असं होतं नाही का, की घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव असतो, वाद होतात आणि जेव्हा आपण खोलात जाऊन विचार करतो तेव्हा त्यामागे कारण असतं पैशांची चणचण. आणि हो, जेव्हा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते तेव्हा ही समस्या आणखीनच गंभीर वाटू लागते. ही पैशांची कमतरता म्हणजे फक्त आकडेवारी नाहीये. नाही, ती एक मानसिक असुरक्षितता निर्माण करते. समाजात वावरताना कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो, एकटेपणा जाणवतो आणि याचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर आणि मानसिक आरोग्यावर होतो. पण मग खरी समस्या ही पैशांचीच कमतरता आहे का? की आपण कुठेतरी वेगळ्याच सापळ्यात अडकलोय जे आपल्या लक्षातही येत नाहीये? चला, यामागचं खरं कारण काय आहे ते शोधून काढूया. बहुतेक जण होप मार्केटिंग नावाच्या एका जाळ्यात अडकलेले असतात. आता हे होप मार्केटिंग म्हणजे काय? तर सगळं काही नशिबावर सोडून देणं किंवा असा विचार करणं की एक दिवस काहीतरी चमत्कार होईल आणि सगळं ठीक होईल. पण हा एक निष्क्रिय दृष्टिकोन आहे जो आपल्याला कोणतीही कृती करण्यापासून थांबवतो. तर खरा बदल इथेच घडतो. बघा, एका बाजूला आहे हा सापळा होप मार्केटिंगचा आणि दुसऱ्या बाजूला आहे एक ठोस कृती योजना, म्हणजे नशिबाची वाट बघण्याऐवजी स्वतः संधी निर्माण करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, खरी समस्या पैशांची कमतरता नाहीये, तर पैसे कसे कमवायचे याच्या कल्पनांची कमतरता आहे. यावर एक छोटीशी पण खूप छान गोष्ट आहे. एक भक्त रोज भगवान शंकराकडे प्रार्थना करायचा, देवा देवा माझी लॉटरी लागू दे. रोज हे चाललेलं. शेवटी एक दिवस भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, अरे बाबा, मी तुझी लॉटरी लावून देईन, पण त्यासाठी आधी घराबाहेर पडून निदान एक लॉटरीचं तिकीट तरी विकत घे. यातनं आपल्याला काय कळतं? कृतीशिवाय फळ मिळत नाही. तर मग हे लॉटरीचं तिकीट म्हणजे नेमकं काय आहे? ते आहे एक व्यासपीठ, एक अशी संधी जिथे आपण प्रत्यक्ष कृती सुरू करू शकतो. आणि नेटवर्क मार्केटिंग हेच ते व्यासपीठ आहे जिथून एक नवी सुरुवात करता येते. एकदा का आपल्याकडे असं व्यासपीठ आलं की मग एक निश्चित ध्येय ठरवणं खूप सोपं होऊन जातं. उदाहरणार्थ, नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून दरमहा 50,000 रुपये कमावण्याचं ध्येय आपण सहज गाठू शकतो. आता वेळ आलीये ती रॉकेट सिंग बनण्याची. म्हणजे काय? तर आपल्या ध्येयाकडे अगदी रॉकेटच्या वेगाने झेपावण्याची. यशासाठी असाच वेगवान आणि पूर्णपणे केंद्रित दृष्टिकोन खूप गरजेचा आहे. यशाची ही त्रिसूत्री नीट लक्षात ठेवा. पहिलं, प्रशिक्षण घेण्यासाठी महिनेच्या महिने घालवायचे नाहीत, ते फक्त 2-3 दिवसात पूर्ण करायचं. दुसरं, संभाव्य ग्राहक कसे शोधायचे आणि त्यांना आपल्या व्यवसायाबद्दल कसं सांगायचं, ही 2 महत्त्वाची कौशल्य मिळवायची. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, पुढचे 6 महिने सोशल मीडिया, नकारात्मकता या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून फक्त आणि फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं. आता नेटवर्क मार्केटिंगमध्ये काही गोष्टी वारंवार कराव्या लागतात आणि मान्य आहे की ते थोडं कंटाळवाणं होऊ शकतं. पण त्यावर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे ऑटोमेशन. आणि म्हणूनच TLF क्रिएटर्स कम्युनिटीमध्ये एक अशी ऑटोमेटेड प्रणाली तयार केली आहे जी आपलं काम खूप सोपं करते. आणि हे सगळं सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती आहे? तर फक्त 5,000 रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलत. फक्त इतक्या कमी गुंतवणुकीत आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो. आता या 5,000त आपल्याला काय मिळतंय ते जरा बघा. एक तयार लँडिंग पेज, ऑटोमेटेड थँक्यू पेज, एक पूर्णपणे ऑटोमेटेड वेबिनार प्रणाली. इतकंच नाही तर जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि एकमेकांना मदत करणारा एक छान समुदाय. खरं तर लाखो रुपये किंमत असलेली ही संपूर्ण प्रणाली आपल्याला या व्यवसायासोबत अगदी मोफत मिळत आहे. तर मग पुढचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक निर्णय घेणं. आता वेळ आली आहे ती निवड करण्याची, ती पहिली कृती करण्याची. हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या व्यवसायाचे आणि आपल्या भविष्याचे निर्माते आपण स्वतःच आहोत. आज घेतलेला एक छोटासा पण महत्त्वाचा निर्णय आपल्या उद्याच्या सगळ्या आर्थिक समस्यांचं समाधान ठरू शकतो. तर मग आज असा कोणता एक निर्णय आपण घेऊ शकतो जो आपलं भविष्य बदलू शकेल? अधिक माहितीसाठी ज्या व्यक्तीने आपल्याला ही लिंक पाठवली आहे त्यांच्याशी नक्की संपर्क साधा आणि वेबिनार संपूर्ण बघा. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि चला एकत्र मिळून प्रगती करूया.